तो दोस्तो, हे आहे एशियन पेंटचं ॲक्कोलाइट ऑइल पेंट. हे आहे फिरोजी कलर, म्हणजे असा ब्ल्यू कलर येते, आभाळी कलर, आकाशी कलर. तर बघूया आपण हे ऑइल पेंटमध्ये आपल्याला टर्पेल मिक्स करायचंय. एशियन पेंटचं थिनर टर्पेल ह्यासाठी मिक्स करायचं असते की थोडंसं पातळ व्हावं आणि ते पटकन चिकटावं. त्यासाठी थोडंसं टर्पेल मिक्स करायचं. तर हे आहे एशियन पेंटचं थिनर. तर चला आपण ह्या कलरमध्ये आधी ट्रेमध्ये ओतून घेऊया. मी छोटा ट्रे घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे फिरोजी कलर बघा कसा मस्त कलर आहे, ब्ल्यू कलर, असा आकाशी कलर दिसतोय, खूप छान कलर दिसतोय हा. आता ह्याच्यामध्ये मी मिक्स करणार टर्पेल थोडंसंच, जास्त नाही. आणि हे मिक्स केलेलं आहे. आता ब्रशनं आपण अप्लाय करायचं आहे बडोद्याला. बडोद्याच्या पुढं जी पट्टी आहे, जे शेवटच्या खापरीला उभी पट्टी, ती प्लायवूडची ही लाकडाची, त्या लाकडाच्या पट्टीला मारायचे तो कलर. तर मी कलर मारायला घेतलेला आहे ब्ल्यू कलर. आपण काय पेंटर नाही आहे, पण घरात बसल्या बसल्या आपण पेंटिंगचं काम करायला हातात घेतलेलं आहे. पेंटर लोकांचं किती हार्ड वर्किंग असते ते मला आज कळलं. तोंडाला मास्क लावायचा, त्याचा वास एवढा तीव्र असतोय, नाका तोंडातनी त्याचा वास जातोय. आणि डोक्याला रुमाल लावायचा, नाहीतर कलर डोक्यात शिरला की खराब दिसतो. आता बघा किती सुंदर कलर अप्लाय केलेला आहे मी, छान दिसते की नाही ब्ल्यू कलर. आता पुढचे पण कलर मी दाखवणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या आपण ब्ल्यू कलरवर फोकस करूया. तर हे खालच्या मजल्यावर आम्ही जे शेड बसवले, त्या शेडच्या रॉडला ब्ल्यू कलर मारलेला आहे आणि वर पण ब्ल्यू कलर मारलेला आहे. तर हे आम्ही बघूया ब्ल्यू कलर कसा छान दिसते. तर मला कमेंटमध्ये सांगा की अजून कुठले कुठले कलर मारायचे आहेत, मी जो मारलाय तो बरोबर आहे का, आणि तो कसा दिसतो ब्ल्यू कलर ते पण मला सांगा. खूप दमानं मारायला लागते ह्या गोष्टी, त्याला पेशन्स लागतात. सॅल्यूट पेंटर लोकांना, एवढं छान कलर मारतात ते आणि एवढं हार्ड वर्किंग काम करतात. खरंच जेव्हा हातात घेतलं त्यावेळेस कळतं की पेंटर लोकांचं आयुष्य कसं असतं. थँक्यू.